बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकार आणि पोलिसांवर तीव्र शब्दात टीका केली आहे। बीड पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरत आहेत। गुन्हेगार मोकाट फिरत असून कायद्याची भीती संपल्याचं हे उदाहरण असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं। सीआयडी आणि एसआयटीच्या कार्यक्षमतेवर बोलताना आव्हाड यांनी एसआयटीनं स्पष्ट सांगावं की ते काम करत नाहीत। गुन्ह्यांची उकल होत नसल्यामुळे सामान्य लोकांमध्ये कायद्याचा दरारा उरला नाही। त्यांनी गुन्ह्यांमध्ये तरुणांचा गैरवापर होत असल्याकडेही लक्ष वेधलं। आव्हाड यांनी सुदर्शन घुले प्रकरणाचा उल्लेख करत सुदर्शन घुले याचं घर पत्र्याचं आहे, त्याला योग्य घर का दिलं जात नाही, त्याच्यासारख्या लोकांना मार्गदर्शन करण्याऐवजी गुन्हेगारीकडे ढकललं जात असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं। तर कराड प्रकरणावर टीका करताना कराड कोण आहे, तो मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान आहे का, त्याला पीए आणि इतर सुविधा मागायची हिंमत कशी होते, सरकारला अशा लोकांवर कारवाई करायला हवी असंही त्यांनी सांगितलं। तसंच वंजारी समाजावर जातीय रंग लावण्याचा प्रयत्न होत असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं। वंजारी समाज मेहनती आहे, एका व्यक्तीमुळे संपूर्ण समाजाला दोष देता येणार नसल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं। तर शरद पवार यांच्यावर बोलणाऱ्या आशिष देशमुख यांच्यावर टीका करत, देशमुख यांना शरद पवारांवर बोलण्याचा अधिकार नाही, त्यांचे वडीलही कधी असे बोलले नव्हते असंही त्यांनी सांगितलं। आव्हाड यांच्या या टीकेमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। सब मिलके आज मुलांना पोलिसांची भीती बाळगू नका, ते तुमचे मित्र आहेत। कोणत्या तक्रारी पोलिसांकडे करायच्या, कोणत्या इतर विभागाकडे याचीही माहिती घ्या। पोलीस त्यांची शस्त्र कशासाठी आणि कोणत्या वेळी उपयोगात आणतात हेही जाणून घ्या आदींची माहिती अगदी गप्पांच्या ओघात ठाणे शहर पोलिसांनी काल विद्यार्थ्यांना दिली आहे। निमित्त होतं पोलीस रेझिंग डेचं। पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 2 जानेवारी 1960 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाला त्यांचा स्वतंत्र ध्वज देण्यात आला। तेव्हापासून हा दिवस रेझिंग डे म्हणून साजरा होतो। ठाणे पोलीस आयुक्तालयातही दरवर्षीप्रमाणे यंदाही 2 ते 5 जानेवारी 2020 दरम्यान विविध उपक्रमांनी साजरा होत आहे। नौपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी या निमित्तानं सरस्वती 8वी ते 9वी पर्यंतच्या सुमारे 60 विद्यार्थ्यांना गटागटांना पोलीस यंत्रणेची माहिती दिली। यामध्ये पोलीस ठाण्याचं कामकाज कसं चालतं, ठाणे अंमलदार, मुद्देमाल याबाबतची माहिती, तसंच SLR पासून अश्रुधुराच्या नळकांड्यांपर्यंतच्या शस्त्रास्त्रांची माहिती त्यांना मोकळेपणानं देण्यात आली। जमाव नियंत्रणा पलीकडे गेल्यानंतर त्यावर थेट लाठीचार्ज किंवा गोळीबार करण्यापेक्षा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यासाठी गॅसगनचा कसा उपयोग केला जातो, याशिवाय 9mm पिस्तूल, कार्बाईन, सेल्फ लोडेड रायफल आदी आधुनिक शस्त्रांचीही माहिती विद्यार्थ्यांनी पोलीस काकांकडून जाणून घेतली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच पोलीस आयुक्तालय ठाणे शहरामध्ये 2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येत आहे। या निमित्त नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने रोज शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनला आणून पोलीस स्टेशन मधील कामकाज कसं चालतं, तसेच त्यांना शस्त्र प्रदर्शन केलं जातं व त्या शस्त्राबद्दल माहिती दिली जाते। त्याचप्रमाणे प्रत्येक रोज 2 शाळेमध्ये सायबर एक्सपर्ट व पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीनं सुद्धा शाळेमधील विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा, सेफ्टी मेजर्स कसे घ्यायचे याबद्दल रोज त्यांना लेक्चर चालू आहेत। त्याचप्रमाणे आपण नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं मेडिकल कॅम्प सुद्धा आयोजित केलेला आहे।
ज्येष्ठ नागरिकांचा मीटिंग पण आयोजित केलेली आहे. त्याचबरोबर जे पोलीस मुख्यालयाचं बँड पथक आहे हे पण तलावपाळी येथे बँड पथकाचं वाद्यन झालेलं आहे. उद्या 5 तारखेला सकाळी 7 वाजता आम्ही सायकल प्रेमी व नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने एक सायकल राईडचं पण आयोजन केलेलं आहे. सदरचा सायकल राईड हा चिंतामणी चौक ते घाणेकर सभागृहाच्या तिकडे उपवन कडून वापस असा आणि एक जॉय राईड पण आहे. असे सर्व कार्यक्रम या रेझिंग डे सप्ताहाच्या अनुषंगानं आयोजित केलेले आहे. आणि उद्याची जे सायकल राईड आहे त्याला अतिशय चांगला प्रतिसाद आहे. त्याची जी लिंक टाकली होती त्या लिंकमध्ये आतापर्यंत 507चं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्याप्रमाणे त्यासाठी उद्या आपण सर्वांनी सायकल राईडच्या तिथे यावं अशी आपल्याला विनंती करतो. कल्याण फाटा परिसरातील अटलांटा बिल्डिंगच्या शेजारी असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करत असताना पाठीमागून आलेल्या शाह आलम शहाजान खान यानं सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्यावर अंगावर धावून जात शिवीगाळ करत मारहाण केल्याची लाट पसरलीय. तर या घटनेचा स्थानिक राजकीय नेत्यांकडून देखील निषेध नोंदवण्यात आलाय. दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांनी दिवा प्रभाग समितीचा पदभार हातात घेतल्यानंतर दिवा प्रभाग समिती अंतर्गत अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाले यांच्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार गुरुवारी दुपारी सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे हे अतिक्रमण पथकासह कल्याण फाटा येथील अटलांटा बिल्डिंगच्या शेजारी असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करत होते. यावेळी ताडपत्रीचे शेड बांधून अतिक्रमण करून इंजिन ऑइलची विक्री करत असताना आढळून आला. या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी ते गेले असता अब्दुल्ला शाह आलम खान वय वर्ष 27 यानं सहाय्यक आयुक्तांशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद घालून शिवीगाळ करत धमकी दिली. तर शाह आलम शहाजा खान वय वर्ष 63 यांनी घुगे यांच्या मानेवर हातानं जोराचा फटका मारून शिवीगाळ करत धमकी दिली. या घटनेप्रकरणी डायगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तर दुसरीकडे स्थानिक राजकीय पक्षांकडून देखील या घटनेचा निषेध नोंदवण्यात आलाय. दिवा प्रभाग समिती अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृत फेरीवाले मुक्त अशी प्रभाग समिती झाली पाहिजे. या भाड हल्ला करणाऱ्यांचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर निषेध करतो असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी सांगितलं. ठाणे महापालिकेच्या माजोडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्ता कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याकडून झालेल्या भाड हल्ल्यात हाताची बोटं त्यांना गमवावी लागल्याची वेळ ओढवली होती. त्यानंतर पुन्हा एकदा दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्यावर अतिक्रमणावर कारवाई दरम्यान हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. दरवर्षीप्रमाणे यंदा ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम नागरिकांना येत्या शुक्रवारपासून अनुभवायला मिळणार आहे. कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीनं 10 ते 19 जानेवारी या कालावधीत मालवणी महोत्सव 2025चं आयोजन पोखरण रोड नंबर 1 शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात करण्यात आले. या महोत्सवाचं यंदाचं हे 26वं वर्ष असून मालवणी मेजवानीसह दशावतारी नाटक, डबलवारी आदी महाराष्ट्राच्या विविधांगी संस्कृतीचे आविष्कार महोत्सवात पाहायला मिळणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी समूह नृत्य स्पर्धा होणार असून महिला वर्गासाठी खेळ पैठणीचा मध्ये महाराणी पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती मालवणी महोत्सवाचे आयोजक तथा कोकण ग्रामविकास मंडळ ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे.
कोकणातील शेतकरी व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसंच मालवणी कला संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा या हेतूनं गेली अनेक वर्ष सीताराम राणे ठाण्यात मालवणी महोत्सवाचं आयोजन करत आहेत. 10 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर आणि जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांच्या हस्ते या मालवणी महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. 10 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजप नेते माजी मंत्री रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, निलेश राणे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देतील. या मालवणी महोत्सवात एकूण 60च्या आसपास व्यावसायिकांचे स्टॉल्स असून प्रवेशद्वारावर यंदा पहिल्यांदाच कोकणातील कौलारू मंदिरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले पाहायला मिळणार आहेत. हे अस्सल कोकणस्थ रेखीव मंदिर भाविक आणि खवय्यांच्या स्वागतासाठी सज्ज असणार आहे. या महोत्सवाचं विशेष आकर्षण पिंगळा हा भारुडाचा श्रवणीय कार्यक्रम होणार आहे. महिला वर्गासाठी खेळपैठणीचा डबलबारी भजनाची जुगलबंदी आणि वेंगुर्ला येथील दशावतारी नाट्यप्रयोग आदी कलाकृती सादर केल्या जाणार आहेत. याशिवाय मालवणी महोत्सवात दररोज स्थानिक बालगोपाळांचे कार्यक्रम, स्पर्धा सादर होतील. 19 जानेवारी रोजी या महोत्सवाची सांगता होईल. तरी खेळपैठणीचा आणि नृत्य स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावं मालवणी महोत्सवातील ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या स्टॉलमध्ये नोंदवावी असं आवाहन महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे यांनी केले. यावर्षी मालवणी महोत्सवाचं आयोजन 10 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान केलेलं आहे आणि यावर्षी पहिल्यांदा आपण दरवर्षी जसा एक वेगवेगळी सांस्कृतिक कलामधला एक वेगवेगळा भाग करतो. गेल्या वर्षी आपण कृष्णाई उलेकरचा कार्यक्रम ठेवला होता. यावर्षी आपण पिंगळा हा कार्यक्रम एक सांस्कृतिक भाग म्हणून किंवा कला संस्कृतीचा एक भाग म्हणून तो ठेवतोय. दरवर्षीप्रमाणे डबलबारी असेल, दशावतारी नाटक असेल आणि महिलांसाठी रोज एक पैठणी हा पैठणीचा कार्यक्रम असा भरगच्च कार्यक्रम या मालवणी महोत्सवामध्ये ठेवलेला आहे. नेहमीप्रमाणे हा उद्देश असा आहे की कोकणातल्या ज्या शेतीपूरक व्यवसाय करणारे आमचे छोटे छोटे शेतकरी आहेत किंवा व्यापारी आहेत, उद्योजक आहेत, त्यांना मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या शहरामध्ये त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून द्यावी आणि त्यांना आर्थिक मदत करावी हा यामागचा उद्देश आहे. आणि तो आता 27 वर्ष मागे वळून पाहिलं तर तो बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे असं मला वाटतं. मान्यवर कोण कोण येणार आहेत? या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि माननीय माजी मुख्यमंत्री आताचे खासदार माननीय नारायणरावजी राणे, त्याचबरोबर महाराष्ट्राचे बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष होणारे माननीय रवींद्र चव्हाण येणं अपेक्षित आहे. ते या कार्यक्रमाला येण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. काय आव्हान करत? तुमच्या माध्यमातून लोकांना आपण आवाहन करू, या 10 दिवसाच्या महोत्सवामध्ये एकदा तरी या मालवणी महोत्सवामध्ये या मालवणी पदार्थांचा, मालवणी वस्तूंचा, मालवणी संस्कृतीचा आस्वाद घ्या आणि आमच्या शेतकऱ्याला मदत करा असं आवाहन तुमच्या माध्यमातून मी करेन.